2 महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे प्रभाग क्रमांक 19 मधील सामनगाव पॉलिटेक्निकल रोडची अतिशय दुरावस्था झाली असून त्यामध्ये रस्त्यात मोठमोठे खड्डे आणि पाण्याचे तळे साचले आहेत। औटेमळा येथील कुबेरेश्वर महादेव मंदिर येथे 2 महिन्यांपासून पावसाचं पाणी साचून आहे। रस्त्यावरून होणारी वाहतूक संपूर्ण पाण्यातून होत असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे त्यांनी माजी नगरसेवक कन्हैया साळवे यांना बोलावून त्यांना परिस्थिती दाखवली। त्यांनी नगरपालिकेचे बांधकामाचे अधिकारी यांना बोलावून सर्व परिस्थिती दाखवून दिली। अधिकाऱ्यांनी 2 दिवसात पाणी काढून द्यायची कबुली दिली। पाणी नाही काढल्यास साळवे हे त्याच पाण्यात उपोषणाला बसणार होते। याची माहिती मनपा अधिकारी यांना लागल्यानं त्यांनी आज सामनगाव रोडची सर्व पाहणी करून काय उपाययोजना करता येईल याची माहिती साळवे यांना बोलावून पावसाचे प्रमाण कमी झाले की 2-3 दिवसात कामाला सुरुवात करू असे मनपाचे बांधकाम अधिकारी सुरेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। गेल्या 2 महिन्यापासून सतत पाऊस चालू आहे नाशिक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये। पण त्या सामनगाव रोडला सिग्नल फाट्याच्या इथनं पेट्रोल पंप ते पूर्ण सामनगाव रोड पूर्ण खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे। जागजागी पाण्याचे डबके साचलेले आहे। गेल्या अनेक दिवसापासून मी प्रशासनाला जागे करतोय की साहेब ही अशी परिस्थिती झाली आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज आहे, त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचं ट्रेनिंग सेंटर आहे। हजारो लाखो लोक इथनं रोज वावरता आणि इथे अशी परिस्थिती झाली आहे की इथे रोज दिवसातनं 2 ते 3 अपघात हमखास होता आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना अतिशय अवघड झालेलं आहे। त्यांच्या दुकानावर सुद्धा गिऱ्हाईक जाण्याची मुश्किल झालेलं आहे। त्यांची कोणी थांबू शकत नाही अशी एवढी वाईट परिस्थिती असताना वेळोवेळी प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासन एकच टप्पा देतोय, माणसं पाठवता, काहीतरी मन समाधान करतात, ताकतूक काम करून निघून जाता। परंतु हे काम असं आहे की प्रॉपर काम केलं पाहिजे, परंतु हे प्रॉपर काम न करता डागडुजी करून निघून जाता। मी प्रशासनाला एकच सांगणे, माझ्या आयुक्त साहेबांना पण माझी विनंती आहे की प्रशासनामध्ये जे अधिकारी बसलेले आहेत ते अधिकारी 4-4 डिपार्टमेंट देऊन ठेवलेले आहे आणि एक अधिकारी काय करणार आहे। ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्याकडे जातो आणि अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतो की साहेब आमचं एवढं काम करून द्या, तर ते म्हणतात माझ्याकडे रेडनेस खातं माझ्याकडे, बांधकाम माझ्याकडे, पाणीपुरवठा माझ्याकडे, उरलं सुरलं वृक्ष प्राधिकरण माझ्याकडे दिलेलं आहे, गार्डन विभाग। आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते पण काय करणार आणि मग ते पण आम्हाला उडीची उत्तर देतात आणि काम होत नाही। जनता हतबल झालेली आहे। खरं तर महानगरपालिकेमध्ये प्रशासन एकदम नाकामी झालेलं आहे। आपण या पाण्याचा प्रश्न भरपूर दिवसापासून मार्गी लावायचं चालू आहे, पण ते काही प्रशासनाला आपण भरपूर वेळोवेळी सांगून त्यांनी काही ते मनावर घेतलेलं नाही। तसंच आमचे कन्हैया भाऊ साळवे भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक यांनी भरपूर दिवसापासून प्रशासनाला तिथं पाटील साहेब असतील विविध साहेबांना ते भेटले, त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, पण ते काही काम आजपर्यंत मार्गी लागलेले नाही। आज आम्ही अक्षरशः सर्व नागरिक रस्त्यावर उतरून या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती करतोय प्रशासनाला। स्वतः नगरसेवक सुद्धा इथं आहे, ते बी वेळोवेळी बघताय का काय हाल चालले माणसांचे। इथं मंदिर आहे, इथे क्लासेस आहे, परत जिम आहे, इथं परत दुकानं वगैरे, सर्वांना खूप त्रास होतोय। इथं अक्षरशः लेडीजच्या गाड्या वगैरे 2-3 वेळेस ऍक्सिडेंट बी चालूच आहे। तसंच इथं अक्षरशः आता घरात पाणी घुसेल अशी परिस्थिती झालेली। आता याच्यावर काय करावा का आम्ही आता इथं रस्त्यावरच बसून राहू, हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। सामनगाव रस्त्यावर उभा आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला रोडची लेवल उंच आहे आणि या ठिकाणी सॅक पोर्शन आहे। पूर्वी या भागातलं पावसाळी पाण्याचा निचरा लगतच्या खुल्या जागेत होत होता, परंतु सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शनचं काम झाल्याने उंच ओटे झाले व पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी सदर ठिकाणी जागा नसल्याने पाणी साचलेलं आहे। मनपा मार्फत सदर ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याबाबत 4 ते 5 दिवसात पूर्ण कारवाई करण्यात येईल। पाणी साचणार नाही याच्याबाबत दक्षता घेतली जाईल। या प्रसंगी प्रभागातील नागरिक बबलू खेडकर, रूपक चव्हाणके, हरीश औटे, नरेश औटे, कैलास भागवत, संदीप वाघ, विशाल सोनवणे, मनोहर आंधळे, सचिन धात्रक, शरद अरिंगळे, प्रकाश हिंगणे, संदीप सोनवणे, बापू सोनवणे आदींसह परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते।